100ची नोट कुणाची पडली असेल? अरे वा, अरे थांब थांब थांब, खाऊ नको पैसे. तू वासुदेवचा माणूस आहेस पैसे खायला, तुला पैसे पचणार नाही, झाडेला होईल. झायला नोटच्या नोट गेली का रे? तुझ्या जात्रेला सोपतं काय? आखी नोट गळप. जनतेच्या पैशाने तुझ्या बापाचा माल वाढला का रे? तुझ्या मायला तुला तुझ्या लाडामुळे खासदार झालंय ते. तुला आता कौतुक वाटत असेल पैसे खातो म्हणून. उद्या तुझं पोर बैल झाल्यावर करोडो रुपये खाईल तेव्हा कसं वाटेल? तोंड दाखवायला जागा उरणार नाही. गोमाता असलीस तरी बदनाम होशील. थांब, त्याला आता पाहुणार देवणारच पाठवतो. आई असली म्हणून कौतुक किती करशील पोराचं? ते आता तुला चाटतंय, पण मोठं झाल्यावर उलथून टाकील तेव्हा बरं वाटेल. रामराम रामराम रामराम. पायतान बघितलं काय? डोळ्याने हानी रे का? कुणाला पायतान धावतोय? तुझं पायतान नवं. हा, शिवाय गेलं. मग बोलायची पद्धत आहे का नाही? पायतान पाहिलंस का? पाय उचल. पाय पाय नाही, पाय उचलता येणार नाही बाबा. माझ्या पायाला नारू झालाय. बघूया बघूया काय रात नारू आहे, दिवसात दिसतो काय? कसा झाला बघतो. तुला कशाला अंमल चौकशा पाहिजेत? कसा झाला, कुठं झाला, कवा झाला? तू घरी जा. तुझं घर इकडे इकडे घरे जा. दिवसा मी ठोकतच काय रे? अरे काय करतोय? काटा काढतोय. अरे बँकेतला पैसा केव्हा काढणार? बँकेतला पैसा कशाला? बारक्या म्हणत होता मोटरीचा कारखाना काढायचा. तुझा बारक्या मोटर गाडीचा कारखाना काढतोय? येणं येणं, त्याला बैलगाडीच्या चाकात वंगण भरायची अक्कल नाही. तो गाडीचा कारखाना काढतोय आणि तुम्ही मला गावात सांगत फिरतीस बारक्या कारखाना काढतोय, बारक्या कारखाना काढतोय. हे बघ चंद्राबाई, हे पोरग तुझा सत्यानाश करून टाकील. तू असं बोलतोय? माझ्या पोराने जावं कुठं? मसनात. त्याला अक्कल नाही गाडीची, वाट लावतोय बारक्या गाडीची. तर जा 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 बघू इथनं. वाईट हात लाव पाठीला. हात लाव पाठीला. हा लावला हात. अरे उचलू लाग. उचलू लाग. उठता येणार नाही. काय झालं रे? नाडी तुटली. मग बस बोंबलत आता. हा बस, तुझा पोरग तुला बोंबला लावेल तेव्हा कळेल. आईची नरती माया म्हणून पोरा त्याच्यात वाया. काय बोललास? माझ्या आईला बोललोय, तुला बोललोय काय? बस चिटकून इथं. दे 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 दे. अरे तुला आली काय मस्ती? तरी मला रस्त्यावर नोटा कुणी टाकल्या? टाकली असती. तू कशाला उचलल्या? कशाला म्हणजे? लक्ष्मी येते अशी रस्त्यावर टाकायची नसती. पण तुला सांगून काय उपयोग म्हणा? कोण खातो कुणाचा माल आणि येणं म्हणता माझीच लाल. हे घे पैसे. ए येड्या, अरे तुझ्यासाठी चालले, राहू दे. तुला मला कोथळ्याचा विचार दिसतोय. अरे तुला नीटवा नीटवा कशाला साऱ्या गावाला पिडतीस? काढून टाक ना बाबा डोक्यातून. हे गंगे, तुला वाटतं ना मी चांगलं काम करावं? अगं तू काय काय करावं मला वाटतंय, पण तू करणार आहेस काय? तुझ्यासाठी वाटेल ते करी. तू नुसतं हो म्हण. बरं हो. काय हो? तू उद्या वाटेल ती करशील गाव मला जोडणे मारेल, माहितीये काय? पण गंग्या मला एक सांग, ह्या पैशाने शाळेला कौलं घातली तर लोक काय करतात? काय करणार? पोरांना शाळेत पाठवतात आणि काय? म्हणूनच म्हणते हे पैसे घे, मी देत राहायचं, तू घेत राहायचं, मी देत राहायचं, तू घेत राहायचं. मी तुरुंगात जात राहायचं, तुरुंगात जात राहायचं. जात राहायचं, पण त्या तुरुंगात नाही, ह्या तुरुंगात. कळलं? राम राम गंगाराम. राम 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 राम. आता माणूस भेटला त्यानं सांगितलं का तुम्ही इथं म्हणून. बरं मग म्हणून तुम्हाला भेटायला आलो. काय काम आहे ते लवकर बोलावं. मी पण आजच कामाला लागलोय. तुमचंही काम आजच निघालंय. आमच्या गावाला कसं धरण फुटले, समजा गाव पाण्याखाली गेले, अंगावची धडू तर टुडी वाचली. म्हणून तुमच्या आश्रयाला आलोय. 50-50 कुटुंब आहेत, जास्त नाही. तेव्हा तेचनी राहायला जागा मिळावी एवढंच मागणं आहे. एवढंच ना? हा, तिच्या जमिनीला काय धाड भरली. आमच्या गावाला पाहिजे तेवढी जमीन हो. माझ्या जमिनीवर हा पाण्याची सोय
आल्याची म्हणजे बोंबच आहे. हा, पाणी जमीन पाहिजे ना. ही इथं सावकारी जमीन आहे, हिर बी आहे, भरपूर पाणी. सावकार बी आपलंच आहे, काही बोलणार नाही. खुशाल राहा. लय उपकार झालं मालक. उपकार घेतला, जमीन सावकारी दिली आम्ही, त्यात उपकार काय? बरं येतो आम्ही. पैसेच घ्या जवळ घर बांधायला. करायची काहीतरी व्यवस्था. करायचं मी चोरी करणार काय? जागा करणार काय? हे 10,000 रुपये घ्या, वाटून घ्या. मला दगडी पडे त्याची घरं बांधा. तुला काय लाकडं गौऱ्या बांबू लागलं तर मला इथे यायचं. लय उपकार झाला बघा. पाया पडायचं नाही. अशाने माणूस बिघडतो, गाव सोडतो, पुढारी होतो. समजला? जा तुम्ही तुमच्या कामाला जा, आम्ही आमच्या कामाला जातो. नेमकं कामाने टायमाला हार मारते. गंग्या, आज मला कळलं की तुझं मन किती मोठं आहे ते. अगं मन मोठं कुठलं? म्हणत आहे मन चंगा तो काठवट मी गंगा. अरे काय करायला लागला? सोडून दे माणसाने. सावकार, मी सांगतो तुम्हाला, ह्यो गंग्या नक्की नोटा छापत असला पाहिजे. कशावरून? कशावरून म्हणजे काय? वर पाठून त्याचं वजन आहे. त्यानं हाक मारली की नुसता मंत्री धावत येतोय. मंत्र्याचं सांगू नकस. त्याला हाक मारले तर एक मंत्री येत असत, पण सावकार नुसती सिटी मारली की 10 मंत्री हजर होत्यात. काय सावकार, परवा नाही का आपलं भूमिपूजन आलं होतं, आता बोमला म्हणजे सत्यानाश. वाटव काय झालं? ती जमीन गेली आपल्या हातातनं. मी सांग की गंगेनं वाटून टाकली सगळ्या लोकांना. झोपड्या बांधल्यावर नाव बी दिले गंगाराम नगर. जमीन काय तुझ्या बापाची होय रे वाटायला? मला तुझ्या बापाची आहे काय? जमीनचा खराब भाव बसल्यावर आम्हाला आणि पेपरात सांगितलंय सब भूमी गोपाल की. पेपराचं मला काय सांगू नकोस. सावताची द्यायची होतीस. अहो माझीच घ्या म्हणालो, पण त्याला पाहिजे होती इंग्रजी जमीन. मला सावकार जी आहे ती घ्या. सावकार आपलंच आहे, काय म्हणणार नाही. लय शहाणपणा करू नकोस. आत्ताच्या आत्ता जमिनीचा ताबा पाहिजे. नाही ताबा दिला असता, पण तुम्हाला जमीनचा उपयोग काय? कारण जमीन तुमची आणि नांगाला दुसरा. नाही तुम्हाला कापणी येते, पेरणी येते, मळणी येते, काय येतं का तुम्हाला? अरे मला काय बी येत नसल, त्याची पंचायत तुला कशाला? पंचायत कशाला म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाचा आयता बसून खाल्लं म्हणजे मुळव्याध होतंय. पुढाऱ्याची भाषण ऐकून तुझं डोसकं फिरलेलं दिसतंय, पण हे राजकारण फार दिवस नाही टिकायचं. पण तुम्ही तरी किती दिवस टिकणार आहे हो? लोकांच्या अंगात नवीन वारं शिरलंय. शहाणा असेल तर चालू पसीला मान देऊन नम्रतेने वागा, नाहीतर अरे मी बी 10 पावसाळा पाहिल्या. हा पावसाळा पाहिला असेल, पण उन्हाळा कुठं पाहिलाय? लागल तेव्हा कळल. लागल तेव्हा कळल काय? त्याच्या आधी तुझा नायनाट नाही केला तर माझं नाव लवंगीचंद नाही. गंगाराम भर बाजूला. या कोल्याला या जमिनीत हेटल्याचं काढून टाकतो. गाडाने सांगू नका. अरे तू एकदा गाडशील, पण आम्ही सावकारला 10 वेळा काढू. सारखी हानाकी यांची क्या भांडा भांडी लगाए. तू काय को बीच में खोल मड़िया? ये तुम्हारी मौत आई है क्या? देखो हम फैसला करने को आए. तुम तुम्हारे घर जाओ, सावकार तुम अपनी घर जाओ. अपने घर क्या जाइए, हमारा घर है. ये तेरे बाप का घर है क्या? बात कर तो मजा पकड़. थांबा थांबा, एवढी काय घ्यायला लागली? थांबा जरा, थांबा जरा, मला खोबरं दिसू दे. आणि म्हणून तुमचं हे गाव एक नमुनेदार गाव आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि याचं सारं श्रेय तुमच्या गावचे रहिवासी, तुम्हा सर्वांच्या परिचयाचे दयाळू, कृपाळू, परोपकारी असे थोर समाजसेवक गंगाराम विसकलमे यांनाच देता येईल. वास्तविक शाळा बांधणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही, पण त्यांनी पैसा जमा केला, या शाळेची इमारत उभी केली. आणि म्हणूनच या सुंदराबाई विद्यामंदिराचं उद्घाटन करताना मला अतिशय अत्यानंद होतो आहे. ताळी बजाव. असं छान. मित्र हो, आत्ताच मला एक चांगली बातमी कळली. या गावचे दुसरे श्रीमंत आणि दानशूर सावकार याने आपली 100 एकर जमीन भरणग्रस्तांना भूदान केलेली आहे.